Welcome to Guruvarya Academy. Learn everything in simple way. Let's start today's session. Guides. हॅलो फ्रेंड्स, आज आपण 10 चॅप्टरचा म्हणजेच फोर्स अँड टाइप्स ऑफ फोर्स या चॅप्टरचा एक्सरसाइज पाहणार आहोत. चला तर मग आता आपण आपल्या एक्सरसाइजला सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर फर्स्ट, चूज द टर्म टू फिल इन द ब्लँक्स. इथे आपल्याला काही टर्म दिल्या गेले आहेत आणि त्या टर्म आपल्याला रिकाम्या जागा भरण्यासाठी वापरायचे आहेत. फर्स्ट ए आहे, फोर्स हॅज टू बी अप्लाइड टू चेंज द डिरेक्शन ऑफ अ मूव्हिंग ऑब्जेक्ट. B. When an elephant drags a wooden log over the land, the forces that applied on the log are muscular force, gravitational force, and frictional force. C. A ball was set rolling on a larger table. If its motion it is to be changed, a force will have to be applied on it. D. The force of friction always acts अगेन्स्ट द मोशन. इथे आपला पहिला प्रश्न संपतो. आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. दुसरा प्रश्न आहे, मॅच द फॉलोइंग म्हणजे जोड्या लावा. ग्रुप ए अँड ग्रुप बी. फर्स्ट, an ox pulling a cart, that is muscular force. Second, lifting a heavy iron object with a crane, magnetic force. Third, weighing with a spring balance, gravitational force. Fourth, applying brakes to a bicycle, frictional force. Fifth, picking up pieces of paper with a plastic scale, electrostatic force. इथे आपला दुसरा प्रश्न संपतो. आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया. तिसरा प्रश्न आहे, one or more forces are acting in the following examples, name them. इथे आपल्याला काही एक्झाम्पल्स दिले गेले आहेत आणि त्या एक्झाम्पल्स वरती एक किंवा त्याच्यापेक्षा जास्त फोर्स ऍक्ट करत आहेत, तर त्यांची नावे इथे आपल्याला लिहायची आहेत. फर्स्ट ए, an object falling from a tall building. एखादा ऑब्जेक्ट जर उंच अशा बिल्डिंग वरनं पडत असेल तर त्याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट करत असेल. सेकंड, अ एरोप्लेन फ्लाइंग इन स्काय. एरोप्लेन आकाशामध्ये उडते तर त्याच्यावरती मेकॅनिकल आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स सायमल्टेनियसली ऍक्ट करत असतील. सी, स्क्वीजिंग शुगर केन ज्यूस विथ अ स्क्वीजर. त्याच्यावरती मस्क्युलर फोर्स ऍक्ट करत असेल. डी, विनोईंग फूड ग्रेन. याच्यावरती मस्क्युलर आणि त्याचप्रमाणे ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट करत असेल. इथे आपला तिसरा प्रश्न संपतो. आता आपण चौथ्या प्रश्नाकडे वळूया. चौथा प्रश्न आहे, एक्सप्लेन इन युअर ओन वर्ड्स गिव्हिंग वन एक्झाम्पल इच. तुमच्या स्वतःच्या शब्दामध्ये एक एक उदाहरण देऊन खालील जे काही टर्म आहेत त्या तुम्ही एक्सप्लेन करा. First, muscular force. The force applied by the action of muscles in our body is termed as a muscular force. For example, when you pick up a book placed on the table using your hands, you apply muscular force. ज्या कृतीमध्ये आपल्या बॉडीमधले जे काही मसल्स आहेत त्यांचा वापर केला जातो तशा फोर्सला मस्क्युलर फोर्स असं म्हटलं जातं. आणि याचं उदाहरण म्हणजे जेव्हा टेबलवर ठेवलेले जे काही बुक आहे ते आपण उचलतो तर ते बुक उचलताना जो काही फोर्स आपण त्या बुकवरती लावतो तो म्हणजेच मस्क्युलर फोर्स असतो. सेकंड, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. इट इज द फोर्स दॅट इज एक्झर्टेड बाय द अर्थ ऑन एव्हरी ऑब्जेक्ट विच इज नियर ऑर ऑन इट्स सरफेस. फॉर एक्झाम्पल, अन ॲपल falling from a tree branch towards the ground is due to gravitational force. हा जो काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो पृथ्वीवर असलेल्या सर्व वस्तूंवरती लागलेला असतो किंवा अप्लाय केलेला असतो. तर याचं जे काही उदाहरण आहे, सफरचंदाच्या झाडावरनं एक ऍपल हा खालीच पडतो. जर ग्रॅव्हिटेशनल फोर्स नसता, त्याच्यावरती जर ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा इफेक्ट नसता तर ते सफरचंद एकतर हवेत तरंगलं असते किंवा वरती आकाशामध्ये कुठेतरी दूर निघून गेले असते. पण ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स इट अट्रॅक्ट्स टुवर्ड द ग्राउंड. नेक्स्ट, मेकॅनिकल फोर्स. द फोर्स जनरेटेड बाय द मीन्स ऑफ अ मशीन इज नोन ॲज मेकॅनिकल फोर्स. फॉर एक्झाम्पल, वेन अ कार गेट्स स्टार्टेड
Its engine creates a mechanical force on the tires that help the car to accelerate. So here the movement of car occurs due to the force generated by the machine on the tires. मेकॅनिकल फोर्स म्हणजे असा फोर्स जो की एखाद्या मशीनद्वारे तयार केला जातो आणि याचं उदाहरण म्हणजे कारची जेव्हा आपण सुरुवात करतो तेव्हा त्याचे इंजिन हा टायरवरती मेकॅनिकल फोर्स अप्लाय करत असतो आणि त्याच्याच मदतीने ही कार ऍक्सेलरेट होते, म्हणजे तिची गती वाढवते आणि ती थोडे प्रमाणामध्ये हळूहळू पुढे सरकत जाते. म्हणजेच इथे आपल्याला मेकॅनिकल फोर्स पाहायला भेटतो. नेक्स्ट, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. Electrostatic force is the force that exists either between the two charged bodies or between a charged and uncharged body. For example, the charged scale attracts the pieces of paper by a non-contact force known as electrostatic force. जेव्हा दोन चार्जड बॉडीज किंवा एक चार्जड बॉडी किंवा एक अनचार्जड बॉडी एकमेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात तर त्यांच्यामध्ये जो काही फोर्स असतो तो म्हणजेच इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असतो. आणि याचं उदाहरण म्हणजे जे स्केलला रब करतो तर त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज क्रिएट होतात आणि छोटे छोटे पेपरचे पीस त्या चार्जड स्केलला अट्रॅक्ट होत असतात. त्याचाच अर्थ की या दोघांमध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो. नेक्स्ट, द फोर्स ऑफ फ्रिक्शन. The force which acts opposite to the direction of the motion of a body is known as force of friction. For example, a ball rolling on a ground stops after some times because of frictional force acting between the ground and the ball. असा फोर्स जो की बॉडीची जी काही मोशन आहे त्याच्या अपोजिट मध्ये त्याचा वर्क करत असते किंवा त्याचा इफेक्ट त्याच्यावरती असतो त्याला फोर्स ऑफ फ्रिक्शन असं म्हटलं जातं. आणि याचं उदाहरण म्हणजे एखादी रोलिंग बॉल आहे. रोलिंग म्हणजे तो त्याच्या वेने जातोय, तो मोशन मध्ये आहे आणि तो अचानकपणे ग्राउंड वरती थांबतो कारण त्या ग्राउंड वरती आणि त्या रोलिंग बॉल मध्ये एक फोर्स आहे तो म्हणजे फ्रिक्शनल फोर्स. नेक्स्ट, मॅग्नेटिक फोर्स. द फोर्स एक्झर्टेड by a magnet is known as magnetic force. For example, separation of iron stuffs from junk is done with the help of magnetic force. असा फोर्स जो की मॅग्नेटच्या मदतीने एखाद्या वस्तूवरती अप्लाय केला जातो त्याला मॅग्नेटिक फोर्स असं म्हटलं जातं. आणि याचं उदाहरण म्हणजे जे काही लोखंडाचे पदार्थ असतात ते विलगीकरण करण्यासाठी वेगळे करण्यासाठी मॅग्नेटिक फोर्सचा वापर केला जातो. इथे आपला चौथा प्रश्न संपतो. आता आपण पाचव्या प्रश्नाकडे वळूया. पाचवा प्रश्न आहे वाय, म्हणजेच का बरं. म्हणजेच इथे आपल्याला कारणांची उत्तरे द्यायची आहेत. फर्स्ट, ए, मशीन्स आर ऑइल्ड फ्रॉम टाइम टू टाइम. आपण पाहतो आपल्या घरामध्ये किंवा आपल्या आजूबाजूला वेगवेगळ्या सिंपल मशीन्स असतात. त्या मशीन्सला वेळोवेळी आपण तेल सोडतो. ते कशासाठी करतो. आणि याचं उत्तर आहे अ मशीन इज ऑइल फ्रॉम टाइम टू टाइम टू रिड्यूस फ्रिक्शन बिटवीन इट्स बॉडी पार्ट्स. बाय डुईंग सो लाईफ स्पॅन ऑफ अ मशीन इन्क्रीजेस. बी, अन ऑब्जेक्ट थ्रोन अपवर्ड्स कम डाऊन अपवर्ड्स रिचिंग अ पॉइंट. एखादे ऑब्जेक्ट जर आपण वरच्या बाजूला फेकला तर तो थोड्या वेळाने लगेच खाली येतो. तर ते असं का बरं. आणि याचं उत्तर आहे अन ऑब्जेक्ट थ्रोन अपवर्ड्स कम्स डाऊन आफ्टर रिचिंग अ पॉइंट. दिस इज बिकॉज ऑफ द अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल पूल. सी, पावडर इज स्प्रिंकल्ड ऑन अ कॅरम बोर्ड. आपण कॅरम खेळताना त्या कॅरम बोर्ड वरती आपण पावडर स्प्रिंकल करतो, म्हणजे थोडंसं पावडर आपण त्याच्यावरती शिंपतो. ते का बरं. आणि याचं उत्तर आहे पावडर इज स्प्रिंकल्ड on a carom board to reduce friction between the striker means carom coins and the carom board. The powder smoothens the surface of the board and thus the sticker and the coins can move on it easily. D, the ramp at a railway station has a rough surface. जे काही रेल्वे स्टेशन असतं त्या ठिकाणी खूप
रफ असं सरफेस असतो आणि याचं उत्तर आहे द रॅम्प ॲट रेल्वे स्टेशन हॅज अ रफ सरफेस सो दॅट द फ्रिक्शन बिटवीन आवर फीट अँड द ग्राउंड इज इनफ फॉर अस टू वॉक कम्फर्टेबली अँड विदाउट ट्रिपिंग. इथे आपला 5वा प्रश्न संपतो. आता आपण 6व्या प्रश्नाकडे वळूया. 6वा प्रश्न आहे इन व्हॉट वे वी आर डिफरंट. आपण कशा पद्धतीने वेगळे आहोत, म्हणजेच इथे आपल्याला फरक स्पष्ट करावायचा आहे. फर्स्ट ए मस्क्युलर फोर्स अँड मेकॅनिकल फोर्स. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला 2 कॉलम बनवावे लागतील. त्यामधील फर्स्ट कॉलम मध्ये तुम्हाला मस्क्युलर फोर्स तर सेकंड कॉलम मध्ये तुम्हाला मेकॅनिकल फोर्स असे लिहावे लागेल. आता आपण मस्क्युलर फोर्स मधला जो काही फर्स्ट पॉइंट आहे तो पाहूया. द फोर्स अप्लाइड बाय द ऍक्शन ऑफ मसल्स इन आवर बॉडी इज टर्म्ड ॲज अ मस्क्युलर फोर्स. आता आपण मेकॅनिकल फोर्स मधील फर्स्ट पॉइंट पाहूया. द फोर्स जनरेटेड बाय द मीन्स ऑफ अ मशीन इज नोन ॲज मेकॅनिकल फोर्स. मस्क्युलर फोर्सचं एक्झाम्पल, व्हेन यू पिक अ बुक placed on a table using your hands you apply muscular force. त्याचप्रमाणे आता मेकॅनिकल फोर्सचं एक्झाम्पल पाहूया. when a car gets started its engine creates a mechanical force on the tires that help the car to accelerate. So here the movement of car occurs due to the force generated by the machine on the tires. Next B द फोर्स ऑफ फ्रिक्शन अँड ग्रॅव्हिटेशनल फोर्स. इथे पण तुम्हाला 2 कॉलम बनवावे लागतील. फर्स्ट कॉलम मध्ये तुम्हाला लिहावं लागेल द फोर्स ऑफ फ्रिक्शन, तर सेकंड कॉलम मध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता आपण फोर्स ऑफ फ्रिक्शन मधला पहिला पॉइंट पाहूया. द फोर्स विच ऍक्ट्स अपोजिट्स टू द डिरेक्शन ऑफ द मोशन ऑफ अ बॉडी इज नोन ॲज द फोर्स ऑफ फ्रिक्शन. तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स मधला फर्स्ट पॉइंट आहे इट इज द फोर्स दॅट इज एक्झर्टेड by the earth on every object which is near on its surface. Second point from the force of friction, it is the constant type of force. It is a contact type of force. Second point from the gravitational force, that is it is non-contact type of force. आता आपण the force of friction चे example पाहूया. A ball is rolling on a ground stops after some time because of frictional force acting between the ground and the ball. Gravitational force example आहे an apple falling from a tree branch towards the ground is due to gravitational force. इथे आपला 6वा प्रश्न संपतो. आता आपण 7व्या प्रश्नाकडे वळूया. 7वा प्रश्न आहे write the answers to the following questions in your own words. खालील प्रश्नांची उत्तरे तुम्हाला तुमच्या शब्दांमध्ये द्यायची आहेत. त्यातील फर्स्ट ए आहे व्हॉट आर द थिंग्स दॅट कॅन बी डन बाय अप्लाइंग फोर्स. अशा कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण बळ लावून किंवा फोर्स लावून करू शकतो, आणि याचं उत्तर आहे फॉलोइंग थिंग्स कॅन बी डन बाय अप्लाइंग फोर्स. फर्स्ट, इट कॅन मूव्ह अ बॉडी इनिशियली ॲट रेस्ट. Second, it can bring a moving body to rest. Third, it can change the direction of a moving body. Fourth, it can change the speed of the moving body. Fifth, it can change the shape of the body. And the sixth, it can change the size of the body. Next question B, what is mean by weight? इथे आपल्याला weight म्हणजे काय ते इथे सांगायचे आहे. Answer, weight is the force body due to the gravitational pull of the earth. C. Which machines run on muscular force? अशा कोणत्या मशीन्स आहेत ज्या की मस्क्युलर फोर्स वरती चालतात, आणि याचं उत्तर आहे मशीन्स विच रन ऑन मस्क्युलर फोर्स आर बायसिकल, रिक्षा, हँड पंप, स्टिचिंग मशीन, हँड कार्ड. तर इथे आपला 7वा प्रश्न संपतो. आता आपण 8व्या प्रश्नाकडे वळूया. 8वा प्रश्न आहे सॉल्व द फॉलोइंग क्रॉसवर्ड पझल. इथे आपल्याला एक पझल दिलं गेलं आहे, ते इथे आपल्याला सॉल्व्ह करायचंय. तर ते सॉल्व्ह केलेलं पझल तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती पाहायला भेटेल. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपला 10 चॅप्टरचा एक्सरसाइज संपतो. याप्रमाणेच पुढील चॅप्टर्सचे व चॅप्टर्सच्या एक्सरसाइजचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जावे लागेल. तिथे तुम्हाला 6th स्टँडर्ड सायन्स या फोल्डरमध्ये सर्व व्हिडिओज मिळतील. पाहायला विसरू नका. धन्यवाद.
थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे अपडेट भेटतील. आणि शेअर करायला विसरू नका, कारण जशी तुम्हाला मदत झाली तशी इतरांना पण होऊ द्या. थँक्यू एव्हरीवन.